नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिवनी विमानतळाला विस्तारीकरणासाठी निधी. राज्यातील अर्थसंकल्पात अकोल्याच्या नशिबी इतकेच. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या तोंडाला पुसली पाणी. 2100 नाही तर केवळ 1500 रुपये मिळतील. विधानसभेच्या आश्वासनाची अर्थसंकल्पात तरतूद नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीकडे शासनाची पाठ. अर्थसंकल्पात 4 व्हीलरला वाहनांचा कर वाढविला. वाहन चालकामध्ये मात्र नाराजी. क्रिकेट मॅच जिंकणे, वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आले अंगात. भरधाव वाहनाने अशोक वाटिका चौकातील सिग्नल पाडला. आता सविस्तर बातम्या. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. अजितदादांनी आज अकोला विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. अमरावतीच्या तुलनेत अकोला विमानतळ जुने असूनही शासनाकडून अकोला विमानतळाकडे दुर्लक्ष होत होते. एकीकडे अमरावती विमानतळावरून विमानाच्या उड्डाणाची तयारी सुरू असताना दुसरीकडे अकोला विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करून दिला जात नव्हता, ज्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती. पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अकोला विमानतळ सुरू होणे महत्त्वाचे आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी अकोला विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. आपले वचन पूर्ण करण्यासाठी अजितदादा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अकोला विमानतळाचा विकास लवकरच होईल अशी आशा निर्माण झाली आहे, ज्यामुळे आता अकोला विमानतळावरून लवकरच विमानाची ये-जा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. अजितदादांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील नागरिक स्वागत करत आहेत. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी उपलब्ध लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आलं त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुती सरकारने विश्वासघात केल्याची भावना आहे. लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीनंतर मोठी आशा महायुती सरकारकडून झाली होती, पण आज अर्थसंकल्पात ही आशा मावळली. याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100, त्या महिन्यापासून देऊ. लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पातून 2100 रुपये देण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या विषयावर मात्र मुख्यमंत्र्यांनी तुर्तास 1500 देणार असे स्पष्ट केले. अर्थमंत्री अजितदादांनी 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी तरतूद केली असून त्यातून केवळ 1500 महिन्याच 2.5 कोटी महिलांना मिळणार आहे. अकोल्यातील लाडक्या बहिणींनी या विषयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला पैसे भेटले का लाडक्या बहिणीचे? हो, मिळाले ना. किती मिळाले? 1500. तुम्ही समाधान करा का? हो, समाधान. आता ही योजना समजा बंद पडली तर मग काय बंद पडली तर आमचं नुकसान. मग ही योजना चालू ठेवायची असेल तर मला 2100 रुपये नाही पाहिजे का 1500 रुपये पाहिजे? जे मिळाले ते पाहिजे, सरकारने जे दिले ते. मतदान झालं त्याच्यानंतर सुद्धा ते म्हटले की आम्ही तुम्हाला टप्पा देऊ, पण आतापर्यंत एवढे दिवस झाले तरी पण त्यांनी 2100 रुपये वाढवले नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आता 2100 रुपये द्यायला पाहिजेत. आमची थोडीशी नाराजीच आहे. 1500 रुपयात आता काय होते? सिलेंडर पण होत नाही, घरात तेल पण होत नाही. जर समजा 2100 रुपये केले त्याच्यात आमचं सिलेंडर आणून किंवा तेल आणून काही पैसे जमा जर झाले पाहिजेत ना आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तर सरकारने आम्हाला 2100 रुपये द्यावे. रुपये तुम्हाला मिळतील, पण एकदाही 2100 रुपये मिळालेले नाही आहेत. तर असं वाटते की म्हणजे अर्थसंकल्प त्यांनी जे मांडलं, उपमुख्यमंत्र्यांनी जराही म्हणजे त्या गोष्टीचा विचार म्हणजे काही उल्लेखही नाही केला त्याच्यात. त्याचे ते 1500 देऊन राहिले, त्याचं काम नाही का 2100 देणं?
शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजनेत वाढ भावानंतर योजना असो की शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर आजच्या राज्याच्या बजेटमध्ये कुठलाही उल्लेख नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। विधानसभा निवडणुकीतील घोषणा या अर्थसंकल्पात पूर्ण झाल्या नसल्याची ओरड शेतकरी नेत्यांनी केली आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी देखील सरकारने गद्दारी केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते, पण आज अर्थसंकल्पाच्या भाषणात बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे। त्यामुळे महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा, बँक आता शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा झटका या अर्थसंकल्पातून बसला आहे। शेतीमालाचे भाव पाडण्यामध्ये सरकारी धोरण, सरकारी अडथळे, तंत्रज्ञानामधले सरकारी अडथळे कमीत कमी हे दूर करणे तरी महत्त्वाचे आहे। आणि शेती क्षेत्रामध्ये कमीत कमी शेती करायला परवडेल एवढी तरी कुठले तरी नियोजन असायला पाहिजे। पण ते तर सोडाच, पण शेतकऱ्याच्या अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे जो कर्जाचा आहे, ज्या कर्जामुळे शेतकरी रोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्या कर्जाबद्दल, त्या कर्जाच्या मुक्तीबद्दल एक चिकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात नाही। खरंच हे अतिशय चिंतनीय आहे। सरकार कुठलंही असो, सरकारचं धोरण म्हणजेच शेतकऱ्याचं मरण हे निश्चित आहे। पण शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख येऊच नये असा पक्का निर्धार केलेल्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल बोलायचं नाही हे एकदा पुन्हा अर्थसंकल्पाने दाखवून दिलं। आणि अर्थसंकल्पामध्ये त्या गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काहीही फरक पडणार नाही। त्यामुळे आम्ही खरं तर सरकारचं अभिनंदन करतो की एवढा चांगला अर्थसंकल्प शेतकऱ्याला बर्बाद करण्याच्या दृष्टीने आपण मांडला। आपले खूप खूप धन्यवाद। आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलेलं निवडणुकीच्या वेळेस आश्वासन सरकारने पाळलं नाही। कर्जमाफीसाठी कुठलीही सरकारने तरतूद केलेली नाही आहे। त्याचबरोबर निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना नमो सन्मान निधीचे 6,000वरून 9,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये असे 15,000 रुपये सरकार शेतकऱ्यांना देणार होतं। त्यासाठी कुठलीही तरतूद सरकारनं केली नाही। 18 तारखेला मुंबईच्या दिशेने आम्ही जाणार आहोत, अकोला जिल्ह्यातील शेतकरी। 19 तारखेला सरकारला आम्ही शेतकऱ्यांची काय ताकद आहे हे मुंबईला अधिवेशनावर दाखवून देऊ। कारण या अधिवेशनात आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कुठलीही तरतूद नसल्यामुळे आम्ही आमची जे सरकारनं आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुंबईला येणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांना आजच्या अर्थसंकल्पातून मोठी अपेक्षा होती। एकीकडे आपण पाहतो आमच्या पिकाला भाव मिळत नाही, आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत। आणि असं असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी भर सभेत सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू। प्रदेश अध्यक्ष जे आहेत भाजपचे यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे, परंतु त्यावर चकार शब्द सुद्धा आजच्या अर्थसंकल्पाला निघाला नाही। त्याबाबत आम्ही शेतकरी पुत्रांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला। या अर्थसंकल्पात वाहन कर मुद्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर करत जोरदार झटकाही दिला। राज्यात सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनानंतर चारचाकी एनसीजी आणि एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीचा विचार करून 7 ते 9% दराने मोटार वाहन कर आकारला जातो। या कराच्या दरात आता 1% वाढ करण्यात आली आहे। या वाढीमुळे चालू वर्षात राज्य सरकारला 150 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। क्रेन, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्स्कॅव्हेटर्स या बांधकाम क्षेत्रातील वाहनांना एक रकमी वाहन किमतीच्या 60% दराने कर आकारण्यात येणार आहे। 7,500 किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर 60% मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे। आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील हलक्या व्यावसायिक वाहनांना आकारला जाणारा आरटीओचा टॅक्स हा कर यापूर्वी वाहनांच्या वजनांवर आकारला जात होता, परंतु आता 1 एप्रिल पासून यापुढे आरटीओ कर हा वाहनांच्या वजनांवर 60% प्रमाणे आकारला जाणार आहे। यामुळे वाढलेल्या रकमेचा बोजा सर्वसामान्य वाहन चालकावर पडणार आहे। खासगी वाहनांच्या करामध्ये 1% वाढ केली आहे। यामुळे वाहनांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे। त्यामुळे राज्यातील वाहन चालकांना याचा फटका बसणार आहे। जे दर वाढले हे कमी व्हायला पाहिजे। समजा त्यानं कसं मला मालूम आहे का गाडी जे 13 लाखाची आहे ते म्हणजे 16 लाखात चालली समजा,
हे दर कमी करायला पाहिजे. हे वाढते म्हणजे कसं ते वाढणं म्हणजे माणसाला म्हणजे गाडी म्हणजे घेतल्याने जाऊन राहिले ना गरीबाच्या ना. जो माणूस घ्यायला पाहिजे पण त्याची हिंमत नाही चालत ना. आता पुढे चालून अजून किंमत वाढतील मग कसं करा समजा ड्रायव्हर लोक मालक लोक. डिझेलचे भाव वाढले, त्याच्यात पेट्रोलचे भाव वाढले, ते पण कमी करायला पाहिजे. भाडे पण असे लोक म्हणजे टाईटनेच देत ना. लोक म्हणजे कसं माहित आहे का 100-200 म्हणजे अकोल्यावर भाडं म्हणजे 1500 रुपयात म्हणतात लोक. आता मग गाडीवाल्यांना करा तर काय करा. ये निर्णय महाराष्ट्र गवर्नमेंट ने जो अभी सोच रहे लगाने का, तो कहीं ना कहीं वो लोगों को, सामान्य नागरिक को तकलीफ है उसकी, क्योंकि अब नवी गाड़ी अगर लेने को जाना है तो सामान्य नागरिक कहाँ से लेगा. जो चीज 13 लाख की है वो भी 14 लाख रुपए 1.5 लाख रुपए बढ़ रहे हैं हर गाड़ी पर. अब पहले पेट्रोल डीजल के भाव इतने बढ़ रहे हैं और महंगाई तुम्हारे सामने, महंगाई भी बहुत बढ़ रही है. ये सब चीजें ध्यान देने होना महाराष्ट्र गवर्नमेंट ने, मेरी ऐसी है अपेक्षा. एकमेकांच्या सोबतीने आयुष्य घालविता यावे याकरता देशमुख समाज महिला मंडळाच्या वतीने पुनर्विवाह परिचय मेळाव्यात विवाहासाठी इच्छुकांनी परिचय करून दिला. या मेळाव्यातून घटस्फोटित विधवा वधूरांचा पुनर्विवाह करण्यात येणार असून 2 कुटुंबांना एकसंघ करण्यास देशमुख समाज महिला मंडळाचा पुढाकार राहणार आहे. जागतिक महिला दिनाच्या पावन पर्वावर हॉटेल सेंटर प्लाझा येथे हा अनोखा उपक्रम राबविला गेला. देशमुख समाज महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यात जुन्या चालीरीती, रूढी परंपरांना तिलांजली देत नव्याने संसार उभा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या मेळाव्यातून घटस्फोटित विधवा विधूर यांचा पुनर्विवाह करण्यात येणार असल्याने देशमुख समाज महिला मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशमुख मराठा पाटील समाजातील घटस्फोटित विधवा विधूर यांच्यासाठी पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात देशमुख समाज महिला मंडळ यांनी जुन्या चालीरीतीला तिलांजली देत प्रथमच एक धाडसी पाऊल उचलले. काही कारणास्तव मुलामुलींचे लग्नाला उशीर झाला असेल तर ते मेळाव्यातील घटस्फोटित विधवा विधूर समवेत स्वइच्छेने विवाह करण्यास तयार असतील अशा मंडळी देखील या मेळाव्यात उपस्थित होती. मेळाव्यात 200 पेक्षा अधिकांनी परिचय दिला. देशमुख समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुनर्विवाह परिचय मेळाव्यात माजलगाव, संभाजीनगर, पुणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर या भागातून उपस्थिती लाभली होती. यावेळी विवाहासाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा अधिक घटस्फोटित विधवा विधुरांनी आपला परिचय करून दिला. या परिचयातून उपस्थितांनी एकमेकांशी ओळख करून घेत विवाहासाठी अनुकूल असलेल्या परिवारांशी संपर्कही साधला आहे. पुनर्विवाह परिचय मेळाव्यात आपला परिचय करून दिला. या दरम्यान विवाह इच्छुकांनी आपला परिचय करून देताना विवाहासाठी असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. कारण की माझा मुलगा आधीच्या इथे CBSE पॅटर्न आहे त्याला थोडंफार एज्युकेशनचं वगैरे तरी ज्ञान, शेती असले तरी मला चालेल आणि समोरच्यांचं अपत्य असलं, एक अपत्य असलं तरी चालेल. मला कसली पण मुलगी चालते. माझ्याकडे 6 एकर शेती आहे आणि 3 आमचं होऊन नाही राहिलं लग्न. खूप वर्षापासून फिरून राहिलो, बघू राहिलो पण मिळून नाही राहिली. नोकरी सध्या पुण्याला करते आहे, त्यामुळे पुण्या मुंबईकडचा सर्व यावेळी महिला युवतींचाही सत्कार करण्यात आला. या पुनर्विवाह परिचय मेळाव्याकरता देशमुख समाज महिला मंडळाच्या अध्यक्ष राजश्री देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, उपाध्यक्ष नैना देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविता ढोरे, कल्पना देशमुख, संजीवनी देशमुख, सीना देशमुख, पुष्पा देशमुख, शुभांगी देशमुख, शिल्पा देशमुख, उज्ज्वला देशमुख, शीतल देशमुख, संध्या देशमुख, पूजा देशमुख, अस्मिता देशमुख, अनुराधा देशमुख, इंदू देशमुख, सोनल देशमुख, संध्या देशमुख, पौर्णिमा देशमुख, श्रद्धा देशमुख, डॉक्टर छाया देशमुख, पल्लवित शिल्पा देशमुख, उज्ज्वला देशमुख, देवयानी देशमुख, अश्विनी देशमुख, मनीषा देशमुख, वीणा देशमुख, जयश्री देशमुख, सुनीता देशमुख, अनघा देशमुख, संख्या देशमुख, साधना देशमुख आदीसह देशमुख समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. मी 23 वर्षापासून या विभागामध्ये काम करते आहे. मी सर्वप्रथम देशमुख महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्य यांचे सर्वांचे कौतुक करू इच्छिते की त्यांनी आज हा इतका छान म्हणजे एक वेगळा विषय आज महिला दिनाच्या निमित्त ठेवलेला आहे. खरंच याची खूप गरज आहे. म्हणजे एकदा का आपण कुठेतरी फ्रस्ट्रेट झालो किंवा कुठेतरी थांबलो तर त्याच्यातनं पुन्हा उभारी घेण्यासाठी आपल्याला जी नवीन ऊर्जा लागते आहे
ती ऊर्जा समजून घेण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेले आहात आणि आलेल्या सर्व लाभार्थींचे सुद्धा मी कौतुक करते की त्यांनी इथे येऊन म्हणजे हे ऐकून घेण्यासाठी आपली तयारी दर्शवलेली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला बार्शीटाकडी रोडवर अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोमातेला गौरक्षकांनी जीवनदान दिले. जनुना येथील जय सेवालाल गौरक्षण संस्थेचे पदाधिकारी सौरभ राठोड यांचा पुढाकार होता. बार्शीटाकडी रोडवर गोमातेला एका 4 चाकी वाहनात कत्तलीसाठी घेऊन जात असताना गौरक्षण सौरभ राठोड यांनी गाडी चालकाला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली. परंतु हिसका दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. गोमातेला कत्तलीसाठीच घेऊन जात असल्याची खात्री पटल्याने 4 चाकी वाहन अडवून गाडी चालकाला गोप्रेमींनी चोप दिला व गोमातेची सुटका करून जीवनदान दिले. तर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. या भागात गोवंश कत्तलीसाठी नेण्यास येत असल्याचा घटना घडत आहेत. परंतु गौरक्षण देखील सतर्क असून पोलिसांना सहकार्य करीत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने ट्रॅक्टर, जेसीबी आणि मोटारसायकल चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून 40 लाख रुपयाचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाशिम शहर पोलीस ठाण्यात 2 ट्रॅक्टर आणि 1 मोटारसायकल चोरीची नोंद झाली होती. तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की 4 आरोपी या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. त्यानंतर वाशिम शहर डीपीटीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वाशिम जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून 2 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि काही मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी एकूण 40 लाखाचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुखदेव उर्फ संचित गायकवाड, नामदेव गायकवाड, ज्ञानेश्वर कछावे आणि महादेव पाटील अशी पकडलेल्या चोरांची नावे आहेत. ते चोर इतर काही चोरींच्या गुन्ह्यांमध्येही सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वाशिम शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस ठाण्याचे देवेंद्र सिंग ठाकूर, शहर पोलीस स्टेशन डीबी पथकाचे प्रमुख PSI निलेश जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघ मागील अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध निदर्शने करत आहेत. तरीही राज्य सरकारने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र विकास सेवा श्रेणीच्या नियमांमध्ये सुधारणा करणे, जिल्हा परिषद अकोटच्या कर्मचाऱ्यांच्या संरचनेत सुधारणा करणे, परिचय आणि चालक पदांसाठी भरती बंदीचे आदेश रद्द करणे, लेखा संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित मागण्या पूर्ण करणे यासह इतर 11 मागण्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले की राज्य सरकारने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्याने ते आणखी तीव्र आंदोलन करतील. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद आंदोलन करताना कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे आज अकोला जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हातात काळी पट्टी बांधून घंटानाद आंदोलन केले. राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत ज्या शासन स्तरावर अजूनही प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ती नाराजी व्यक्त करण्यासाठी आज आम्ही घंटानाद आंदोलन दुपारच्या वेळेस केलेलं आहे. आणि या घंटानाद आंदोलनाद्वारे आम्ही शासनात अवगत करतो की आम्ही हे आंदोलन पुढे असंच रेटू आणि यामध्ये पूर्ण अजून मोठं आंदोलन उभारू. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत.
2 दिवसांपूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी पिकांच्या विमा रकमेवरून आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत कृषी कार्यालयाने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते। आज बैठकीत कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांचे अधिकारी बराच वेळ न आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज अकोला जिल्हा कृषी अधीक्षकांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावली होती। दुपारी 12 वाजल्यापासून शेतकरी कृषी अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते। शेतकरी अधिकाऱ्यांची आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची खूप वेळ वाट पाहत होते, परंतु तासापर्यंत कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे अधिकारी बैठकीला न आल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांची मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या या निष्काळजीपणाला गांभीर्याने घेऊन योग्य कारवाई करावी। जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांनी आम्ही जे 7/3/2025 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात पीक विम्यासंदर्भात आंदोलन केलं होतं, त्या अनुषंगानं आज सोमवार 10/3/2025 रोजी विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक लावलेली होती। परंतु या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक साहेब उपस्थित नाही आहेत, त्यांचे प्रतिनिधी वेळेवर आलेले नाही, विमा कंपनीचे प्रतिनिधी वेळेवर उपस्थित नव्हते। म्हणजे यावरून हे दिसतं की शेतकऱ्यांच्या प्रती जिल्हा कृषी अधीक्षक साहेब किंवा त्यांचं कार्यालय किती सतर्क आहे। यांना शेतकऱ्यांचं कुठलंही देणं घेणं नाही। असा अन्याय जर होत असेल तर या देशात शेतकरी हा कसा जगेल आणि त्याला जगाचा पोशिंदा का म्हणावं, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। जर आमच्या पूर्ण समस्येचं निराकरण झालं नाही तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू। रविवारी भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी केलेले चीअर्स तसेच अदाधुंद गतीने कार चालविणे 2 कार चालकांना चांगलेच महागात पडले। कार अनियंत्रित होऊन वाहतूक सिग्नलला धडकल्याने सिग्नल उन्मळून पडला। रविवारी मध्यरात्री हा विचित्र अपघात शहरातील अशोक वाटिका चौकात झाला। भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर बाहेरून आनंद साजरा करून भरधाव वेगाने आपल्या MH30 BB1300 क्रमांकाच्या इनोवा तसेच MH19 CF1673 सियाज गाडीने येणाऱ्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोवा कारला सियाज कारने मागून धडक दिली। धडक देणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती कार रस्त्यावरील CC कॅमेऱ्याच्या पोलला जाऊन धडकली। हा अपघात इतका जबरदस्त होता की वाहतूक सिग्नलचा खांब पूर्णपणे उखडून खाली पडला। या वाहतूक सिग्नलवर लावण्यात आलेल्या महागड्या CCTV कॅमेऱ्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले। मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक कमी होती, त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालक जखमी झाल्याची माहिती आहे। अपघातानंतर घटनास्थळी रस्त्याने येणाऱ्या नागरिकांची विशेषतः परिसरातील ऑटो चालकांची मोठी गर्दी केली होती। सिटी कोतवाली तसेच सिव्हिल लाईन पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी जखमी वाहन चालकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती। पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त दोन्ही कार रस्त्याच्या कडेला उभ्या केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। शिवनी विमानतळाला विस्तारीकरणासाठी निधी, राज्यातील अर्थसंकल्पात अकोल्याच्या नशिबी इतकेच। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या तोंडाला पुसली पाणी, 2100 नाही तर केवळ 1500 रुपये मिळतील। विधानसभेच्या आश्वासनाची अर्थसंकल्पात तरतूद नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीकडे शासनाची पाठ। अर्थसंकल्पात 4 व्हीलरला वाहनांचा कर वाढविला, वाहन चालकांमध्ये मात्र नाराजी।
क्रिकेट मॅच जिंकणे, वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आले अंगात. भरधाव वाहनाने अशोक वाटिका चौकातील सिग्नल पाडला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.